नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या पहिल्या व्लॉगमध्ये. तर आज आपण आलोय आपल्या मित्रांसोबत सौताडा वॉटर पार्कला. तर तुम्ही बघू शकता सुंदर असा हा निसर्ग छान असा आहे. जो समोरचा टोक आहे तिथून आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी खाली उतरायचे आहे. तर आपण आता खाली जाण्याच्या रस्त्याकडे निघालो आहोत आणि आपल्यासोबत आपले सर्व मित्र आहेत. खूप जोशाने आणि उत्साहाने मंदिराकडे चाललेलो आहोत आणि आता आपल्याला इथून खाली उतरण्यासाठी पायऱ्या चालू झालेल्या आहेत. आपण इथून बघू शकता सुंदर असा निसर्ग देखावा. आता आपण आपल्या मित्रांसोबत मंदिराच्या बाहेरील परिसरात पोहोचलेलो आहे. इथे आम्ही सगळेजण चपला सोडून ठेवण्यासाठी जागा शोधत आहे, कारण तुम्हाला माहीतच आहे इथे चपला किती लवकर चोरीला जातात ते. तर शोधूया आपण. तर चपला सुरक्षित जागी ठेवून आपण मंदिरामध्ये प्रवेश घेतलेला आणि इथे दादाला वाटलं मी त्याचा फोटोच काढत आहे, त्यामुळे तो वेगवेगळ्या पोज देत होता. त्यावेळी मी त्याला म्हणलं ब्लॉग चालू आहे. हे ऐकताच तो थोडासा नाराज झाला, म्हणून त्याला नाराज न करता त्याचे 1-2 फोटो काढले. इथे आमचे फोटो सेशन कंप्लीट झाले आणि तुम्ही ही सगळी गर्दी बघू शकता. बाप रे बाप, एवढी सारी गर्दी असणारच ना, कारण आपण श्रावण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी आलोय. तर आपल्याला हा व्लॉग पोस्ट करण्यासाठी थोडासा लेट होणार आहे. आता आपण थोड्याच वेळात मंदिरात प्रवेश करणार आहे. मंदिराच्या दरवाजामधून आत जाण्यासाठी खूप छोटी जागा आहे, त्यामुळे इथे माझ्या डोक्याला पण लागले. तर कसं बस स्ट्रगल करत आपण मंदिरामध्ये पोहोचलो. पण एक मोठा विषय झाला. मंदिरामध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी सक्त मनाई आहे, हे आम्हाला एका पोलीस काकांनी सांगितलं. आतमध्ये दर्शन घेऊन आपण बाहेर आलो आणि लपवलेल्या चपला घेऊन धबधब्याकडे प्रस्थान केले. धबधब्याकडे जाताना रस्त्यामध्ये खूप मोठे मोठे दगड आडवे आहेत. त्याच्यावरून न पडता उड्या मारत तुम्हाला जावं लागतं आणि काही वेळातच आपण धबधब्यापाशी पोहोचलो. अरे बाप रे, किती हा सुंदर धबधबा आणि त्याचसोबत इथली गर्दी पण तुम्ही बघू शकता. धबधब्याजवळ फिरून थांबून फोटो सेशन कंप्लीट करून नाश्ता वगैरे करून आम्ही वरती जाण्याच्या दिशेने प्रस्थान केले. तेवढ्यात किरण म्हणाला, आपण शर्यत लावू, कोण लवकर वरती पोहोचतंय ते. मग काय, हे ऐकताच सगळेजण धावत सुटले. आणि मी वरती 3 नंबरला पोहोचलो आणि वरती पोहोचून मी आपल्या मित्रांचा वेट करत होतो. आपले सगळे मित्र वरती आल्यावर आम्ही घराकडे प्रस्थान केले. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.